सगळा बोल. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. भाई आता मी खुश दिसता 5 मिनिटं पहिले लढत होतो कपड्यामुळं. नाही हो बघा, एकदा पण न घातलेला कपडा आहे भाई. मला मोटिवेट करायला माझी बहिणीच लागतं. ती आली तेव्हा सगळं व्यवस्थित झाला, नाही तर मी एकदम उदास. भाई मला खरंच एक माणूस लागतं. मी एकदा डिमोटिवेट झालो का मग कोणतरी पाहिजे, नाही तर मी कोपऱ्यानं लढत बसीन. आणि दीदी आली तर देखो हो गया वन टाइम. भाई एक म्हणजे एकदा पण नाही घातलेला कपडा आहे. आणि एवढा प्यारा कपडा असताना मी कपडे लगता. क्या बोलू खुद को, क्या बोलू यार. फुल लुक दाखवत मला. भाई आहे माझ्या कपड्याचा फुल लुक. प्यार असा कपडा एकदा तयारी झाल्यावर दाखवेल. सो फायनली रेडी पण झाली आता. फुल लुक भाई सुंदर सुहानी. आपण रेडी झालो बाई. आता इथं थोडा वक्त झाला इग्नोर. आता जाऊ जेवढा लवकर जमेल बाई. यावेळी काही निघत नाही. लवकर जातील तर कंटेंट तरी भेटेल. नाही तर नाचत असल्यावरती कसं कॉपीराईटचं सीन असतं ना, मग काहीच नाही व्हिडिओ करायला भेटणार. आज आपला लुक बघा. आज काश्मीरी झुमके, देन बँगल्स पण दिदी घेऊन आले. वाव, आवडले मला. आजकाल पोरींच्या गोष्टी जास्तच पटतात आणि अशावाल्या. आम्हाला जायचं आणि बघा कसा कॉलवर बोलत बसले. तुम्ही असा कसा लावला? आपल्याला लावा सांग ना. बघ भाई शूज मी घातला नाही ना व्यवस्थित, तर मला सांगतो तुम्ही असा कसा लावला. भाई चला चला निघालो एकदांची. फायनली निघालो. सातारला जाऊन फायदा. ये जायचा पुरत निघला बाबू. ये कर बाई. ये बोरे माझा पोपट करायला जन्मले बाई. चलो फायनली निघालो. आईला भेटायला जायचं ना. नवरीला नवरीला नाही जायचंय. वहिनीला म्हणायला अजून टाइम आहे. अरे नवरीला आईला. नवरा बसला ना वाटतं. नवरा बसला आमच्या गाडी माग. आई सकाळपासून नाही आम्ही कटाळले. आम्ही आईला घेऊन येऊ आता येताना. भाई कांचं पण कपडे घातलं तरी माझा भाऊ मला हे सीट बेल्ट लावायलाच लागतं. आवरीच केअर सगळे काय करतात. केवढी मजा येते मला. आता पण करावं. बाबू काय येते पुढे? काय या काय येते बाबू? हा मारी नाही या पोऱ्याला. मगाशी बोलते होते काय येतं होतं मंदिर. परत बोल. रडू नको बाला. ते पण बोल ना. रडू नको बाला, तुला खायला देते, पाणी घेऊन येते. दाखव सगळा बोल. रडू नको बाला, मी बनायला देते, खायला देते, पाणी घेऊन येते. अजून एवढाच मस्त. चला पोचलो. या ना बरं. चला बाई पटकन. इथे बघा लगेच पोचलो. पण भाई मी लास्ट टाइम कवा आलो तर मला त्या पण आठवत नाही मावशीकडे. आम्ही इथं आल्यावर कूलर जवळ बाबाच्या साईडला बसल्या. बाबा हाय बोल. हाय तर बोल. बोल ना काहीतरी. काहीतरी बोल. कोणी म्हणतो? कोण आहे? कोण नाही तुला बघतील लोक. असं बाकी लोक बघतील. काहीतरी बोल. काय बोलू? हाय बोल त्यांना. हाय. ठीक आहे ठीक आहे. आमचा बाबा नवीन आहे ब्लॉग साठी. या ब्लॉगरला ओळखत असाल तुम्ही. गायब जरा शिव्या द्या माझ्या तरफच्या. नाही मी देऊ का तुमच्या तरफच्या? मी देऊ शकता.
इथं पनू मामी आणि मी येऊन बसलो, पण इथं अजून काहीच चालू नाही झालेलं बघा. पेढा बी नाही भरवत लावले अजून. बाई पेढा भरवायचं काम फायनली चालू झालं यांचा. भाई इथं बघा पेढा भरवायला गेला आणि पण लाईटच गेली सगळी. आता येऊन थांबला ना या. मला बी पेढा भरवायचा आहे, पण असे याच्यानं भरवायला लागेल. काही माझ्या जोडीला नेहमी असत होतं, मी पहिले येतो पण माझ्या मधीन घुसताना सगळे फोटो काढायला कुठं पण. आम्ही खालोखाने जेवायला लागलो. अरे भेटवण्याचे शब्द नाही निघत. आज ते जास्त ब्लॉग नाही घेता आला, कारण की मी पनुषा बोलत बसल्यावर आम्ही पकावेल बोलत चालल्यावर. बघू आता. आम्हाला घरी जायची आवडी घाई. आता आईला आम्ही बिना जेवता नेत लावले घरी. आम्हाला काढला आणि आता स्वतः फुल टाइमपास चालू आहे. अरे इव रिॲक्शन बघ आम्हीच. जाऊ दे, जास्त त्रास नाही देवा. चला आता घरी. बाई मी मावशीची ओळख करून देतो, मामीची बहीण. त्यावेळी तिकडं आण, पण मी आलो, मी कटालो आता गाडीन बसता. एक्सक्यूज मी. यो बघ कोण आहे इथे. कोण आहे? काय रे इथे येऊन बसल्या तुम्ही? हा इथे येऊन बसल्या. मम्मीची वाट बघत. मला बसू दे. इथं आलतो आणि इथं बघा किती मस्त फुल. आणि आता हे तोडून मग देवाला नेतात. चलो बाई सकाळ सकाळी काही चांगला काम करू. केस बांधलं कारण की चायाचा आता माणसांना बाटला भरून आणायला. पहिले गाडीत आणू दे. गाडी गणूची घ्यायला लागेल. माझ्या गाडीवरती राहणार नाही, पुढे जागाच नाही माझ्या गाडीवर तेवढी का बाटला राहिला. बाटला तर ऑलरेडी मोठा आहे. गणूच्याच गाडीवर कसं तरी राहतो. एक साईडला मला पाय या करून बसायला लागेल तेव्हा राहील. सो गाडी तिकडे आहे, गाडी घेऊन येतो. आज काय झाले काय माहिती. सकाळ सकाळी मला कंटाळा आले. बोला सकाळ सकाळी कोणाला कंटाळा येतं. पण जराशी रूम आटपून ठेवतो कसं चिल. भाई मी ठरवलं सकाळी दुसरा काही अनहेल्दी खायचं, तर जर फ्रूट्स असतील तर फ्रूट्सच खायचं. मग आता आंबा खातो आणि पेरू खातो. JCB वाले आल्यानं मग त्यांच्यासाठी आमची घरची जी केली पारल्यान ती घ्यायला आलं, पण ती केली ठेवल्या कुठे इथं. इथं बघा कोरियन भाई साहब. दोन दोन नेतो दोघांना. पहिला, हे दुसरा, ये तिसरा, नाही ये चौथा. मला वाटलं माझं काम झालंय, पण आता माणसानं चिकन आणायला जावं लागल्यावर उन्हाचे स्कार्फ बांधून जायला लागेल. जवळच जायचं म्हणून हेल्मेट नाही घालत. भाई तुम्ही ऊन बघा असे उन्हात लय गरम होते. ऐसा पॅक होणे वाला लागते. भाई इथं बघा आमचं घराचं काम चालू असताना काय भेटले. भेंडी. ती शांत काय. हे बेबी. ओय ओय जिवंत आहेस का नाही. होय. अरे काय झालं तुला. श्वास तर घेत. गरम झाला का. हाय लिली गरम झाला तुला. हाय तुला खातील हवी लोक बक्की बेकार. सॉरी गर्ल बॉय. मी चाललो. मी तुला बघेन तर मला दया येईल ना, मी सोराला सांगेन. पण त्यावेळी सोडणार नाही. विषय तो आहे ना. आज आपल्या वाट्याला कामच काम येतं ना, तर मशरूम सोडायचं काम आहे. चलो करते. जाऊ दे आता काम येतं वर तर जरा करायला लागेल. यो माझा उठल्या तेव्हापासून तिसरा आंबा आहे आणि झोप आले तरी पण मी आंबा खाता. असं वाटतं आंबा खातच राहावा. गरमी तर नाही, तसं माझ्या चेहऱ्यावरती फोडा वगैरे लगेच येत नाही, पण गरमी नको दे असं करून खाता. पण खान
हाय लय बरं वाटतं. आंब्यांचा सीझन असाच राहावा, 12 महिने राहावा, कवरी मजा येईल. हो भाई खाल्लं आंबं. माझं लिटरली दात आंबलं. ते फील होतं बघ ना आंबले, असं वेगळाच होतं दातानं, तसं झालं. तरी वाटतं का अजून असतं तर मी अजून बी खाल्लं असतं. तुम्हाला माहिती आहे मी निघत तोंड धुतलेला आणि टिकली पावडर करून खाली आलेलो आणि मी जागेवरती बसल्या फोनवरती बोलत बसलेला. माझ्या चेहऱ्याची हालत बघा. असं वाटतं का तोंड धुतले आणि तोंड पुसलाच नाही, एवढा घाम फुटले. काय गरमी आहे, बिना काय करता एवढा घाम फुटत. त्या गरमीन काय करायला गेलो तो झाला. भाई लग्नाचा व्लॉग झाला छोटा, सो त्याच दिवशीचा मी सकाळचा व्लॉग नंतर ॲड केले. सो प्लीज ॲडजस्ट करा. अँड तो मी पहिले टाकला नाही कारण की मी लग्नाचा दाखवता, तर पहिले लग्नाचा बघा. तुम्हाला नंतर मग यो बोरबीर झाला तर तुम्ही तो वाला नाही बघणार किंवा यो. सो ज्या पण असो मी ॲड केला नंतर. असं जर असं कधी कधी करू शकतो आपण. सो व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.